टाकळी पाटकुळ विद्यार्थ्यांच्या एसटी सुविधेसाठी मागण्यांशी निवेदन, मागण्या मान्य न झाल्यास एसटी रोको आंदोलन. सोलापूर एसटी परिवहन विभागीय नियंत्रक माननीय गोजारी साहेब यांची महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन टाकळी पाटकुळ व परिसरातील विद्यार्थी आणि प्रवाशांच्या एसटी वाहतुकीशी संबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सोलापूरचे धनगर समाजाचे नेते तसेच भैयांचे खास पवन भैया पाटील हे उपस्थित होते. टाकळी व पाटकुळ येथील विद्यार्थ्यांना सकाळच्या एसटीचा प्रश्न. टाकळी व पाटकुळ येथील विद्यार्थ्यांना फुल चिंचोली एसटी थांबत नसल्यामुळे मोहोळ येथील कॉलेजला सकाळचा पहिला तास गाठता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी टाकळी माळी पाटी येथे तसेच पुढे दत्ता वसेकर यांच्या हॉटेल धाब्याजवळ टाकळी पाटकुळ हद्दीत असलेल्या चढावर फुल चिंचोली एसटी थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हीच एसटी पाटकुळ येथे थांबवण्यात आली. फुल चिंचोली एसटी पाटकुळ येथे थांबवल्यासच विद्यार्थ्यांना वेळेत कॉलेजमध्ये पोहोचून सकाळचा पहिला तास गाठता येतो. अन्यथा विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मोहोळ येथून दुपारी आढेगाव पाटकुळ मार्गे टाकळीकडे जाणारी एसटी सध्या दुपारी 12:15 सोडण्यात येते. ही गाडी 12:35 सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सध्याच्या वेळेमुळे एसटी मिळत नसून एसटी स्टँड मध्ये 2 ते 3 तास उपाशी तापाशी थांबावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटीची वेळ दुपारी 12:35 करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मोहोळ येथून पाटकुळ पाटी, पाटकुळगाव, वसेकर वस्ती, सातपुते वस्ती, पुढे चौधरी भोसले वस्ती, कुरण वस्ती, फुल चिंचोळी पाटी, तारापूर सुस्ते मार्गे पंढरपूर अशी नवीन एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. या मार्गावरील विद्यार्थी व प्रवाशांची संख्या मोठी असून या भागातून पंढरपूरला जाणारे तसेच पंढरपूरहून फुल चिंचोली मार्गे पाटकुल व मोहोळकडे परतणारे विद्यार्थी आणि प्रवासी मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या मार्गावर नवीन एसटी गाडी सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वरील सर्व मागण्या मान्य करून विद्यार्थ्यांना व प्रवाशांना योग्य एसटी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी ठीक 12:30 मोहोळ एसटी स्टँड मध्ये महाराष्ट्र राज्य जनहित विद्यार्थी संघटनेच्या वतीने एसटी रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याची नोंद घ्यावी असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मोहोळ, सोलापूर. महत्वाचं काय बोलतात साहेब, आता कर्तव्यदक्ष अधिकारी भेटला, मला खूप आनंद वाटला. अभिनंदन करतो मी महाराष्ट्र राज्याचे वतीने, आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने, आमचे बहुजनांचे नेते पवन भैया साहेबांच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो. तर आपल्या मोहोळ तालुक्यातले ह्याच्यावरून येणारी गाडी, फुलचिंचोलीवरून येणारी गाडी मुक्कामी, फुलचिंचोली मुक्कामी गाडी सकाळी टाकळी मार्गे, पाटकुळ मार्गे, आडेगाव मार्गे मोहोळ येते. तर टाकळीमध्ये माळी पाटीला स्टॉप असावा. तिथं आहे कायदेशीर स्टॉप आहे, तरी थांबत नाहीत ड्रायव्हर कंडक्टर. ते आपले बांधव आहेत की त्यांच्यावर कारवाई करावून मागणी केलेली नाही, त्यांनी थांबत नाहीत. सकाळी मला 4-5 विद्यार्थ्यांचा फोन आला टाकळीच्या, रोहन वसेकर म्हणून आणि पाटकुळचे आपले ते दुसरे 2-3 विद्यार्थी समर्थ काटे थांबले नाही. आणि पुन्हा माळी पाटीला थोडं चढावर एक अर्धा किलोमीटरचं अंतर आहे, चढावर विद्यार्थी थांबतात जवळ वस्तीवर नेऊन. पावसाळा चालू आहे, त्रास होतोय, पाऊस चालू झाल्यावर एसटी नाही थांबल्यावर दप्तर दिसतं, त्यांनी कुठे जायचं. बरोबर. तिथून पुन्हा गोंधळ साहेबची पाटकुळ एसटी, पाटकुळला फुलचिंचोली गाडी आली की ते म्हणते पाठीमागची दुसरी एसटी आहे, मागच्या गाडीला या. तर त्यांना त्याच एसटीत जाण्यासाठी थांबा करा. 5 मिनिट थांबला पाहिजे नियमानं. त्यांना सांगायची गरज नाही, कंडक्टर ड्रायव्हरचा बेजबाबदारपणा आहे. तिथे थांबून आडेगाव मार्गे येते गाडी. मग दुसरा मुद्दा गोंधळ साहेब, 12:15 मोहोळमधनं गाडी आडेगाव पाटकुळ मार्गे टाकलेली जाते, पंढरपूर गाडी. तर त्या गाडीला कसं होतं पोरबया, 12:30ला शाळा सुटती, त्यांना 12:15ची गाडी गेली तर प्रॉब्लेम येते. तर ती एक ही पंढरपूर डिपोची गाडी आहे. पंढरपूर डिपोची गाडी आहे, त्याला 12:35 हिट. पंढरपूर आडेगाव मार्गे पंढरपूर डिपो आहे, सोलापूर बघा. 12:15ची किती वाजता चालू करायची? 12:35 चालू करा. मोहोळ आडेगाव मार्गे नाही, मोहोळ आडेगाव मार्गे, पाटकुळ मार्गे, टाकळी मार्गे, पंढरपूर. ती गाडी 12:35 जाऊ द्या, विद्यार्थी येते, काय प्रवासी
शाळेच्या पोरांना येऊ. हं. आणि ही चालू गाडी आहे जसं ती गाडी गेल्यानंतर सुद्धा अक्षरशः 30 ते 35 40 काय त्यात 20 प्रवासी आणि 25-30 विद्यार्थी आहेत ते पण राहतात. मग पहिली गाडी जी आमची होती मोहोळवरनं पाटकुल पाटी मार्गे टाकळी मार्गे चिरे मार्गे सोलापूरला येत होती कुरुल मार्गे औंढी पाटी वरकुट पाटी अंकुली चौक ते कुरुलवरनं चिरे मार्गे शिंबोली तिरे कामती त्या मार्गे सोलापूर गाडी होती ती आपल्याला पूर्व चालू करावी लागली गाडी. आणि ती गाडी मोहोळमधनं इतकी भरलेली असते आता मी सांगितली गाडी तुम्हाला 12 वाजून 35 मिनिटं म्हणजे 12:15 जाते पण ती 12 वाजून 35 मिनिटांना करा तर त्या पोरांना ती सुईज होते. त्याच्यानंतर मग काय 1ला चालू करा किंवा 1:45ला चालू करा त्यात मागणी आहे माझी ती गाडीमध्ये राहिलेल्या प्रवासासाठी सुईज होते. आणि पहिलीच गाडी आहे जुनीच गाडी आहे ती पूर्वत करावी मागणी आहे. आणि तुमच्या ह्याच्यात कसं बसते बघा आता पाटकुलून माझ्या टाकळीला न जाता गोदर साहेब पाटकुलून फुलचुंचुली पाटीवरून फुलचुंचुलीला अतिशय डांगर रोड जाणार आमच्या गावात तिथे शेतात मुलं जाणारी शाळेत पाटकुले येणारी काही शेतकरी गावात खरेदीसाठी येतात सामान्य वर्ग लोक येतात जातात त्यासाठी सुद्धा तुमच्याकडे विनंती करून मोहोळवरून एक पाटकुल मार्गे कुरुल वस्ती सातपुती वस्तीवरनं फुलचुंचुलीला जाते किंवा पंढरपूरला जाते गाडी करतो मी देशमुख साहेब नक्की मदत करा. आणि ती शुक्रवारी आंदोलन ठेवले त्यासाठी हा? बरं. ह्याच्यात लिहिलंय का तुम्ही? हा, हा, लिहिलंय. शुक्रवार तारीख दिली. ब्रिटिशांना इथं कळवलं लिहिलंय गेलं. खाली. खाली लिहिलंय. ठीक आहे. मग त्यात थोडं नमूद करतो आणि तुम्हाला ठीक आहे, इथं खाली लिहिलंय मला लिहिलंय. गाव साहेब बारामती बारामती. छान वाटलं आम्हाला. बारामती. तुला सांगतो. उद्या तुम्ही इकडे आहेत का सोलापूरमध्ये? सोलापूरमध्ये हा? उद्याला पंढरपूर कांसालाकडे भेटायला चालले त्या आळंदी मार्गाचे पैसे मिळाले नाहीत कोण बाई जिमिनी गेलेले आहेत नोकरी गेलेले आहेत तर दोघांचे ते मध्ये पाईपलाईन बऱ्याच पैसे आणले मला खरा शेतकरी अन्यायग्रस्त आहे, त्याला पैसे मिळाले माळशी पेशंट फोन होता मग ते जे आपले पंढरपूर वाले होते तिकडे बरं झालं. हां